लखनौमधील कोचिंग क्लास दुर्घटनेनंतर नाशिक महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। 6 वर्षापूर्वीच्या सर्वेक्षणानुसार अग्निशमन विभागाकडे फक्त 98 खासगी क्लासेसची नोंद झाली आहे। 98 नोंदणीकृत क्लासेसपैकी केवळ 11 क्लासेसनी फायर ऑडिट केल्याची धक्कादायक माहिती आहे। नियमांचं पालन न करणाऱ्या केंद्रांवर यापूर्वी वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्यासाठी पत्रव्यवहार 15 ते 20 केंद्रांवरती कारवाई करण्यात आली। पुन्हा सर्वेक्षण करून नव्यानं नोटिसा बजावणार, योग्य ती कारवाई करणार असं मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी म्हटलेलं आहे। क्लासेसची अचूक संख्या माहिती नसेल तर अधिकारी झोपले आहेत का? कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने पालिकेवरती हा पलटवार केलाय। माझ्या सोबत बोलण्यासाठी आहेत अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी सर। पुढारी न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। काय आपल्या स्तरावर या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते, काय आपण या सगळ्या निमित्तानं कारवाई करताय? नाशिक शहरामध्ये जे खाजगी क्लासेस आहे या ठिकाणी आम्ही यापूर्वी पण याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे। तर साधारणतः त्या 2019-20च्या काळामध्ये आम्ही सर्व सर्वे करून नाशिक शहरामधील जे क्लासेस आहे आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार 98 आमच्याकडे यादी आहे। तर आम्ही या सर्वांना या दृष्टिकोनातून नोटीस दिलेल्या आहे। त्या ठिकाणी जीवित व मालमत्तेचे रक्षण करणे कामी तसेच कुठलीही हानी होऊ नये तर यासाठी आम्ही त्यांना नोटीस दिल्या होत्या। त्या अनुषंगाने त्याच्यातील 11 क्लास चालकांनी या अग्निशामक दलाकडे प्रकरण सादर करून त्याचे दाखले घेतलेले आहे। त्याच्यानंतर आता जे उर्वरित राहिले आहे यांना परत नोटीस देण्याची आम्ही कार्यवाही सुरू करणार आहे। सर्वेक्षणावर कशा पद्धतीने अधिकचा भर तुम्ही देणार आहात? आता नवीन याच्यामध्ये आम्ही आता परत एकदा सर्वेक्षण आम्ही पूर्ण नाशिकमध्ये किती क्लास आहे याचा एकदा आमचे कर्मचारी अधिकारी पाठवून त्याचा नक्कीच आम्ही सर्वे करू आणि त्याची आम्ही किती संख्या आहे हे तुम्हाला सांगू। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।